झाला विष्णुदास कयवाच्या माने झाला विष्णुदास कयवाच्या माने झाला विष्णुदास कयवाच्या माने झाला विष्णुदास कयवाच्या माने झाला विष्णुदास कयवाच्या माने
करे स्वामीवरी विश्वास विठ्ठल काया वाचा मणी झाला विष्णुदास काया वाचा मणी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याची तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तिथी विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याची मनोजवं मारुततुल्यवेगमितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमन वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तारदही आपुली चौपाळुनी आभली वरी वैसो पावली श्री गुरूंची ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण हेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची विठ्ठल 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 आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने अनेक विद्वज्जनांच्या चरणकमलाने अनेक महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झाली आपली ही वरखेडी पवित्र नगरी या पवित्र नगरीमध्ये गेल्या अनेक कालखंडापासून या ठिकाणी श्री गुरुदत्त भजनी मंडळ यांच्या माध्यमामधून आणि विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट वरखेडे यांच्या विद्यमान माध्यमाने या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण स्वरा गाथा भजन प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन हरियागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये लाचीही कीर्तनरूपी सेवेचा योग जमलेले सर्व गुणेजे नागरी गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परीक्षेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी अभंग हे तुकोबरायचा 3 चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। महाराज अभंगाद्वारे आपल्याला परमार्थामध्ये जे खरे शत्रू आहेत परमार्थामध्ये आपल्याला वाटतं की आपल्या गावामध्ये आमची बरीच मंडळी शत्रू आहेत काही जण वाटतं आमच्या घरामध्ये बरीच मंडळी आमची शत्रू आहेत पण नाही घरात कुणी शत्रू नाही गावात कुणी शत्रू नाही तालुक्यात कुणी नाही जिल्ह्यात कुणी नाही आपल्याला परमार्थामध्ये शत्रू जे आहेत ते आपल्या जवळ आहेत परमार्थामध्ये जे शत्रू आहेत आपले ते आपल्या जवळ आहेत काही बाहेर शोधायची गरज नाही त्यांना आपल्या जवळ आहेत आपल्या आतमध्ये आणि विशेष करून ते 2 जण मुख्य आहेत तसे 6 जण आहेत पण मुख्य प्रधान कोण आहेत 2 आहेत या दोघांनी अख्ख्या जगाची उलथापालथ करून टाकली अख्ख्या जगाची आणि ह्या दोघांचा एक स्वभाव असा आहे की साध्या साध्या वारकऱ्याकडे जात सुद्धा नाही ते होलसेल व्यापारी आहेत ते चिल्लर चाललर वारकऱ्याकडे बघतच नाहीत महाराज हा हा चांगले वैकुंठात विमान येणार आहे अशा साधकाला ते धरतात त्यांचं नाव आहे काम आणि क्रोध अतिशय जहाल 2 जण आहेत आणि या दोघांच्या सत्य नाक जग चालतं महाराज यांच्या ज्या मनात आलं ते साधकाला खाली आणतात वरून न जाऊ द्यायचे बी जमतं आणि वरी गेलेल्यांना सुद्धा खाली आणतात ही काम आणि क्रोध आपल्या जवळच आहेत फार शोधायची गरज नाही आणि इतके आपल्या जवळचे मित्र आहेत ते आपले काम आणि क्रोध की त्यांनी चांगल्या चांगल्या विद्वानाच्या गाड्या अशा शोरूम मधून बाहेर काढल्या नीट गॅरेजला नेऊन लावल्यात
इतके विचित्र आहेत दोघ जण, काम आणि क्रोध. नाथ महाराज म्हणतात त्यांचं नावच विचारू नका, इतकी विचित्र आहे ते. ज्ञानोबाने 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, आणि भजन मार्गीचे मांग मार्गचे. हे पाशिकी विन गोबिती, चिखले विन रुबिती, आणि ज्ञानी अशी तरी वदिती पैज घेऊन. हे काम आणि क्रोध. या दोघांनी शर्यत जर लावली, एका मिनिटात महाराज सांगितलं खाली आणतात महाराज, आणि सगळ्यावर विजय प्राप्त करता येईल आपल्याला. पण ह्या दोघांवर विजय प्राप्त करता येत, किती मी म्हणणार असू द्या, इथं काहीच उपयोग नाही त्याचा. इथं नाथ महाराज सांगतात, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताचे. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी. हरे हराचे अब्रो घेतो भय नाही त्याचे. हरिहराचे अब्रो घेतो भय नाही त्याचे. यमदग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी. यमदग्ने दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाचे फौजदार पुढे मिळाला द्याचे. क्रोधाची फौजदार पुढे मिळाला त्याची. क्रोधाचे फौजदार पुढे मिळाला द्याचे. क्रोधाची फौजदार पुढे मिळाला त्याची.